आता आपण बासुंदी करत आपण बासुंदी. मी याच्यामध्ये 4 खजूर घेतलेले घालून ठेवले रात्रीच. मी खजूर घेतले 4, तांदळा घेतलेले आहे, काजू बदाम आणि काजू घेतलेले आहे. ती सालं काढून घेतली, याची सालं काढून घेतलेली आहे मी. खजूराची सालं काढून घेतलेली आहेत. आता खजूर बदाम आणि काजू याची पेस्ट करायची आपल्याला. एक दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी. याची मी पेस्ट बारीक करून घेतलेली आहे, काजू बदाम आणि खजूरचे. आता जर जाळपोळे घेतले ते तांदळे घेतलेले आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. दूध चांगलं ते उकळलेलं आहे. आता इकडे दूध, त्यामुळे थोडीशी वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर टाकायची थोडीशी. थोडं जाळपोळ टाकायचं किसून. खजुराची बासुंदी करणार आपण, खजुराची बासुंदी. चारोळे घातलेले, चारोळे आपण याच्यामध्ये. आता ही पेस्ट घालूया याच्यामध्ये आपण. आता ही साखर नाही घातली, काय नाही घातलेले, फक्त खजूर काजू आणि बदाम घातलेले पेस्ट करून. वाव. ती 2 मिनिट ठेवायची. मी घट्टसं बासुंदी होईल मग ही. दूध थोडं पॅकेट घेतलेलं मी 10 रुपयाचं. तिथे गरम पाणी दूध टाकून पेस्ट केलेली आहे. आणि ही टाकायची आता आपल्याला बासुंदीमध्ये. खूप छान लागते बासुंदी, मस्तच लागते. का मस्त घट्ट आलेली आहे ना बासुंदी, अगदी सुंदर आलेली आहे. आपली खजूर बासुंदी तयार झालेली आहे. साखर अजिबात घातलेली नाही, साखर मी फक्त खजूर आणि बदाम आणि काजू घातलेले आहे आणि चारोळ्या. अजिबात साखर न घातली केलेली मी, कारण खजूर बरोबर असतं ना भरपूर, म्हणून मी खजूर नाही घालते केलेली आहे, साखर नाही घातलेली. पण एक नंबर आपली बासुंदी झालेली. मी बघू शकता मस्त कलर वगैरे आलेला आहे, काय सुंदर दिसते. ती नक्की करून बघा. खजुराची बासुंदी खूप छान लागते बासुंदी. खजूर ऑलरेडी गोडच असतो ना. बाय.